सकाळीच मी डबे खोलून बघत आहे, कारण 3-4 दिवस झाले हे मूग मी डब्यात भरून ठेवलेले होते आणि हलकेसे अंकुरित झालेले आहेत, म्हणजे मोड आलेले आहेत। आपण बाहेर ठेवलं ना जास्त त्याला मोड आले असते, पण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे थोडेसेच अंकुरित झालेले आहेत, पण एकदम परफेक्ट आहे। जास्ती मोड आलं तर त्याला म्हणजे तितकी चव येत नाही। म्हणजे आता जसे बनलेत ना हे खूप छान झालेले आहेत। तर आज मी मुगाची उसळ बनवणार आहे आणि हरभऱ्याची भाजी बनवणार आहे। आज काही वेगळा ऑप्शन नव्हता तर म्हणलं हरभऱ्याची भाजी बनवूया दुपारी जेवणामध्ये, आणि आता मुगाची उसळ मला बनवायची आहे। दूध गरम केलं, यांच्यासाठी चहा बनवून दिलेला आहे। हे गेलेले आहेत आपल्या कामावरती, येतात मी लागलेले आहे माझ्या कामावरती। तर इकडं अगोदर मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, आता जे मला लागणार आहे जसं टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलेलं आहे आणि बाकीचं मी तसंच ठेवलं, म्हणजे ते मोठं चिरून मला ग्रेव्ही बनवायची आहे त्याची। त्यामुळे जितकं उसळला पाहिजे किंवा वरणाला पाहिजे त्या हिशोबाने मी इकडे सगळं चिरून घेतलेलं आहे। आणि डाळ शिजलेली आहे, वेगळ्या भांड्यात काढली आणि त्याच कुकरमध्ये मी भात लावलेला आहे आणि या डाळीमध्ये सगळे मसाले मी टाकले, जसं हळदी पावडर, मिरची पावडर, मीठ टाकलेलं आहे। प्रत्येक वेळी मी शेअर करत असते की वरण हे आपलं दररोज बनत असतं, दररोज बनत असलं की खूप स्पेशल आहे। एक दिवस नाही बनवलं तर त्या दिवशी खूप मिस केलं जातं या वरणाला, त्यामुळे दररोज बनलं जातं। तर इकडे सगळंच टाकलेलं आहे, यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं, रवीने मी घोटून घेतलेलं आहे, परत मी चिंचेचं पन्ह काढून टाकलेलं आहे। तर सगळे मिक्स झालेले आहे, आता फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे। लसूण मी खूप सारं काल सोलून ठेवलेलं होतं, म्हणजे मॉर्निंगला लसूण सोलणं खूप मोठं काम मला वाटतं, कारण वेळ भरपूर जातो यामध्ये। त्यामुळे जेव्हा वेळ भेटतो किंवा रात्री जर मला झोप येत असली तरी पण विचार करते की लसूण सोलून ठेवायचं, कारण सकाळी होणार नाही, तर मी रात्री लसूण सोलून ठेवलेला होता। तर लसूण वाटून पेस्ट करून घेतलेले आहे। कढीपत्ता घेतलेले, खूप सारा कढीपत्ता मी घेऊन आलेली, फ्रीजमध्ये ठेवलं पॅकबंद कवरमध्ये, म्हणजे 3-4 दिवस तरी ताजा तो बनून राहील, किंवा आपण गिलासात पाणी ठेवून त्यामध्ये ठेवलं तरी पण राहतं, पण मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे। तर कढईमध्ये तेल घेतलेले, तेल गरम झालेलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे सगळं टाकलं। आता टाकूया यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट आणि कांदा टाकायचा आहे, परतून घेऊया। आणि अगोदर मी वरणाला तडका देते, म्हणजे वरण भात हे बनवून साईडला ठेवलं की मग बाकीचं मला जेही बनवायचं आहे ते मी निवांत बनवते। अगोदर हे असतं, म्हणजे कसलाच विचार करण्याची तर गरज नाही आहे मला। उठल्यानंतर झोपीतनं उठलं की सुरूच असतं की अगोदर डाळ लावायची आहे आणि मला वरण करायचं आहे, भात करायचं आहे, विचार करण्याची गरजच नाही, इतकं फेवरेट आहे सगळ्यांचं हे। तर हे बनलेले दोन्ही वस्तू आता मला बनवायचं आहे उसळ। तर इकडं उसळसाठी मी सगळी तयारी मी करून घेतलेली आहे, जसं एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची, कांदा, सगळी तयारी झालेली आहे। तर कढईमध्ये मी इकडे तेल घेतले, 2 चमचे मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकूया आणि यामध्ये कांदा, हिरवी मिरची हे सगळं टाकून परतून घ्यायचं आहे। थोडंसं जास्त प्रमाणातच मी चिरून घेतलेलं आहे, तिकडं सगळंच मी टाकलेलं आहे, यामध्ये परतून घेऊया। आणि वातावरण ठीक आहे, म्हणजे असं वाटतं की पाऊस येणार की काय, म्हणजे 2-3 दिवस झालं तरी वातावरण बिघडलेलं आहे परत, अगोदर ठीक होतं आणि अशा वातावरणामध्ये म्हणजे रिमझिम पाऊस आणि गरमागरम उसळ, काय त्याचं सांगणं, इतकं मस्त लागतं ना, खूप छान। एकतर कांदा भजी, हरभऱ्याचं उसळ, मुगाचं उसळ हे बनवतच असते, अशा वातावरणामध्ये ना खरंच छान लागतात हे रेसिपी। तर इकडं कांदा मी परतून घेतला, नंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि धना पावडर, हळदी पावडर टाकलेली आहे आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, जसं आपण मसाला टाकतो तशा प्रकारे थोडासा मसाला, आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे, म्हणजे सगळं बॅलन्स व्हावं। नंतर हे मूग टाकलेले आहेत, मी परतून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, छान परतून कमी गॅसवरती झाकून ठेवायचं, एक वाफ काढून घ्यायची आहे। वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे, एकदम मस्त आणि टेस्टी उसळ बनून तयार झालेली आहे। आणि हो, शरीरालाही खूप छान असते, उसळ ही खाल्ली पाहिजे, म्हणजे हलकेसे अंकुरित करून आपल्याला खायचं आहे, हरभरे असो किंवा मूग असो। तर बघू शकता इकडं एकदम मस्त आणि हेल्दी उसळ बनून तयार झालेली आहे। खिडकीतनं वातावरण बघू शकता तुम्ही, खूप छान झालेलं आहे, पण पाऊस येणार की असं वाटतं, आणि रात्री पाऊस आलेलाच होता, म्हणजे 2-3 दिवस झाला असंच आहे इकडं। सणाच्या अगोदर ठीक होतं वातावरण, परत आता दसरा झाल्यानंतर परत सुरुवात केलेली आहे यानं। तर असं इकडं अगोदर मी दिनेशला जेवायला वाढत आहे, वरण, भात, तूप हे त्याचं फेवरेट आहे, नंतर उसळ पण मी बनवलेली आहे, ते पण दिलेलं आहे त्याला। परत बाकीचं मला टिफिन वगैरे भरायचं आहे, मग त्यानंतर जे आहे ना भाकरी, भाजी जेही मला बनवायचं आहे ते बनवायचं, म्हणजे आज मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे। आणि तसं तर आज फ्रीजमध्येही काही नाही, म्हणून म्हटलं हरभऱ्याची भाजी बनवून लई दिवस झालेले, खूप दिवस झालं, तर आज बनवूया। तिकडे खूप सारे कांदे मी घेतलेले, कांदे धुवून घेतले, आणि एकदम बारीक चिरत बसायचं नाही आहे, कारण आपण ग्रेव्हीसाठी चिरत आहोत, तर मी 1-2, 2-4 असे भागच केलेले होते। तिकडे बघू शकता छान मोठाच कांदा मी इकडे चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची अशी चिरून घ्यायची आहे, टोमॅटो असे चिरून घ्यायचे आणि ग्रेव्ही बनवायची आहे, म्हणजे काजू वगैरे नाही आहे त्यावेळेस, तर मी हेच टाकून सगळं ग्रेव्ही बनवणार आहे, छान बनते ग्रेव्ही, म्हणजे ग्रेव्हीदार ही हरभऱ्याची भाजी बनणार। तिकडे हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत, तेही मी मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत, आणि जेही स्वयंपाक बनलेला आहे सगळा उचलून मी खाली ठेवलेला आहे, म्हणजे ते किचनवरती भरपूर स्पेस धरतं ते, तर खाली साईडला ठेवून दिलेला आहे मी। आणि इकडे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तेही मी बारीक चिरून
घेतलं. लसूण घेतलेलं खूप सारं आणि जे लसूण जास्त वाटलेला होता मी तसंच वाटीत भरून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं तेल टाकून ठेवायचं म्हणजे हडकल्यासारखं होणार नाही ते. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता, पण मी कुठले खडे मसाले घेतले मी फक्त कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण टाकलेले खूप सारं. परतून घेऊया. इकडे संग टोमॅटो चिरून मी टाकणार आहे. म्हणजे मसाले म्हणजे जास्त आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे. यामध्ये टाकलेले आहेत आता मी मसाले. मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकले आहे, कारण आपण खूप सारे इकडे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि थोडासा म्हणजे बिलकुल अर्धा चमचा मी मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता राहिलेले फक्त टोमॅटो टाकायचा. तर टोमॅटो आणखी मी चिरलेलं नाही. विचार केला की अगोदर ग्रेव्ही म्हणजे मसाला बनवायला ठेवायचा, जोपर्यंत मसाला बनेल तोपर्यंत टोमॅटो मी चिरून घेते, कारण लेट झालेला आहे. कसं येतं सण झाल्यापासून ना 2 दिवस झाले फक्त आराम म्हणजे आळस खूप येत आहे, कुठली काम करायचं मनच होत नाही. नंतर लेट झाला की मग खूप घाईगडबड करत असते. लेट झाला सुरू असतं, डोक्यामध्ये चलत असतं. मग घाईगडबडीत सांडा लवंडा करत उलटा पालटा करत मी कामं करत असते. तर इकडं कांदा सगळे मसाले मी परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवा. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि नंतर हा मसाला गार करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. म्हणजे ग्रेव्ही तयार करायची आहे. ग्रेव्ही बनली की मग भाजी बनलीच असं समजा, कारण सगळी तयारी इकडे झालेलीच आहे. तर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदर मी माझ्यासाठी चहा बनवून घेते. म्हणजे ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो. मॉर्निंगला प्या किंवा न प्या, दूध आल्यानंतर चहा प्यायची एक सवय आहे. तर इकडे टिफिन भरत आहे मी अगोदर आणि बाहेरची कामं थोडीफार माझी राहिलेली आहेत, ते पण मला आवरून यायचे आहेत. म्हणजे रांगोळी वगैरे काढायची राहिलेली आहे, कारण अगोदर मी किचनमध्ये सुरुवात केली. बाहेरची कामं एक वेळा मागं पडली की राहूनच जातं. संग केली तर सगळी कामं होऊन जातात. जसं अंगण धुवलं लगेच रांगोळी काढून आली की ती बाहेरची कामं होतात, पण कधी घाईगडबडीत राहून जातं. आज तसंच झालेलं आहे. तर अगोदर टिफिन भरून देते, म्हणजे सगळ्यांचं आवरून देते. मग निवांत मी ही सगळी कामं करणार आहे. आणि वातावरणासाठी असं वाटतं की जाऊ दे रांगोळी काढू नये, पण न रांगोळी काढताही ठीक वाटत नाही. आज तरी तसंच झालेलं होतं. रांगोळी काढल्यानंतर जोरदार पाऊस आला आणि सगळी रांगोळी निघून गेली. तर इकडे टिफिन भरलेला आहे, पण हे उसळ त्या टिफिनमध्ये मला घालता आली नाही, कारण 3 डबे आहेत. तर वरण भात मी भरलं आणि त्या दुसऱ्या डब्यामध्ये मी इकडे हे उसळ दिलेले, चमचा वगैरे दिलेले आहेत. सगळे कवरमध्ये पॅक करून देते, म्हणजे वेगळा टिफिन डबा मला घ्यायचा आहे, कारण हे 3 डबे आहेत. ऑप्शनच राहत नाही, नंतर वेगळे डबे मला द्यावं लागतात. तिकडं सगळं दिलेलं आहे, झालेलं आहे. टिफिन भरून दिलेला आहे मी. तोपर्यंत मसाला इकडं तयार झाले. तर मसाला काढून एका प्लेटात भरून ठेवूया, म्हणजे गार होईल लवकर. कारण पॅन जाड आहे, लवकर गार होणार नाही आहे. एक वेळा परतून घेतलं. मला वाटलं आणखीन टोमॅटो थोडासा सॉफ्ट होऊ देऊ, मगच प्लेटात काढून घेऊया. दूधही गरम झालेलं आहे इकडं. तर गॅस बंद करते अगोदर, कारण दूध ना थोडीशी नजर हटली की मग ते आपलं काम करतं. तर इकडे मसाले प्लेटात काढून ठेवलेला आहे मी आणि गॅस अगोदर मी बंद केलं. दूध उतू जातच होतं, तितक्यात माझं नजर गेली त्याच्यावरती. पण दररोज होतच नाही, दररोज दूध उतू जाणार म्हणजे जाणारच असं आहे. किती समोर थांबून एक वेळा असं होतं की दूध उतू घालते मी. तर इकडे चहा बनवत ठेवलेला आहे मी. जोपर्यंत चहा उकळेल तोपर्यंत मी बाकीची थोडीफार कामं आवरून येते. जसं मी तुम्हाला म्हटलं बाहेरची कामं म्हणजे राहिलेली आहेत आणखीन. तर इकडे मिक्सर वगैरे काढून ठेवलेलं आहे, पण ग्रेव्ही आणखीन थोडीशी गार होऊ देऊया. खूप गरम आहे ही. आणि प्लेट हे मी छोटं घेतलेलं आहे, त्यामुळे लवकर ती गार झालेलीच नव्हती. तर बाहेरची कामं मी आवरून आलेली आहे. चहा पण उकळलेला आहे. इकडं गॅस कमी करून ठेवला आणि अगोदर मी ग्रेव्ही बनवून घेते, म्हणजे लाईट गेली की मग हे पण कामं माझी राहून जातात. तर इकडं थोडं अगोदर मी ग्रेव्ही तशीच फिरवून घेतली. नंतर थोडंसं पाणी टाकलं. हे जे पॅन आहे ना, पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम छान अशी बारीक आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आणि चहा पण मी इकडं शोधून घेतलेला आहे, पण संग पिणं होणार आणि निवांत पिणार आहे. नंतर मी थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. अगोदर मी भाजी बनवून घेते. तर तेच पॅन मी क्लीन करून घेतलं. यामध्ये घेतलं 2 ते 3 चमचे तेल आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 2-3 तेजपत्ते टाकले. तर आवडीप्रमाणे आपण यामध्ये खडे मसाले टाकू शकता. मी फक्त तेजपत्ते टाकलेले, त्याचा पण फ्लेवर जास्त येतो आणि यांना ते पण आवडला नव्हता. म्हणत होते की खूप जास्त तू यामध्ये मसाले टाकलेले आहेस, पण जास्त नाही टाकले. तुम्ही बघू शकता, फक्त मी तेजपत्तेच टाकलेले होते. आणि नंतर यामध्ये मी हे जे हरभरे आहेत ना ते टाकलेले आहेत, परतून घेतलेले आहे. त्याचा फ्लेवर त्यामध्ये छान येतो. नंतर मी यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे आणि पाणी टाकायचं, म्हणजे हरभरे शिजावे असे थोडंसं पाणी जास्तच टाकलेलं आहे मी. आणि छान हरभरे शिजेपर्यंत आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर ही झाली हरभऱ्याची भाजी. म्हणजे हे भाजी बनवण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते, पण मी अशा प्रकारे भाजी बनवली आणि खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती. म्हणजे दुपारची भाजी संपली, रात्री जेवणासाठी राहिलीच नव्हती. तर इकडे बघू शकता कलर तुम्ही खूप छान आलेले आहे भाजीला. आणि हरभरे पण जे आहेत ना छान शिजलेले आहेत. मी एक हरभरा तुम्हाला दाखवते. खूप छान मऊसूत हे शिजलेले आहेत ग्रेव्हीसोबत. आणि आता शेवटला टाकूया यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर, त्याचा फ्लेवर छान आहे. तर इकडे एक हरभरा मी तुम्हाला दाखवलेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान मऊसूत हे शिजलेले आहेत आणि भाजी पण छान आळून आलेली आहे. म्हणजे जसं आपण मॅश करतो ना तसं 1-2 हरभरे पण मॅश झालेले त्यामध्ये. आणि आता टाकूया शेवटला कसुरी मेथी. तर 1 ते 2 चमचे इकडे कसुरी मेथी मी घेतलेली आहे आणि चोळून या भाजीमध्ये टाकायचं आहे. परत
कोथिंबीर पण मी इकडे चिरून ठेवलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदम मस्त ढाबा स्टाईली भाजी बनून तयार झालेली आहे. यासोबत चपाती बनवा, पुरी बनवा किंवा भाकरी. आता आपल्या घरी भाकरीच बनतात. चपाती पुरी बनवली कोणी आवडीनं खाणार नाही, त्यामुळे मी भाकरीच बनवत असते. हे सगळ्यांची फेवरेट आहेत. तर इकडे भाजी तर बनलेलीच आहे. आता भाकरी बनवून घेते आणि जेही पसारा झालेला आहे किचनवरती सगळ्या टोपल्यात भरून ठेवते. अगोदर खूप सारी भांडी झालेली त्यावेळेस. आणि ही जी उसळ राहिलेली आहे ती शेजाऱ्याच्या ताईला देण्यासाठी मी प्लेटात काढलेली आहे. आणि त्यांचं एक भांडं राहिलं, म्हणजे परवाला त्यांनी भाजी दिलेली होती यामध्ये. तर म्हणलं आता हरभऱ्याची भाजी आपण बनवलीच आहे, तर त्यांनाही देऊन येते मी संग. आणि आल्यानंतर जे आहे ना बाकीची कामं आवरून घेते. आणि मिक्सर जे आहे ना वरतीच ठेवलेले ते पण मला स्वच्छ करून ठेवायचं. म्हणजे आपण घाईगर्भीत कसले हात लावतो ना, त्यामुळे ना ते खूपच असं घाण झालेलं आहे, चिकट पण झालेलं आहे. काही वाटणं ह्याच्यामध्ये दररोज क्लीन करणं होत नाही. तर म्हणलं आज क्लीन करून घेऊया. कारण ही पावसाळ्यामध्ये ना ठेवल्या जागी सगळ्या वस्तू बुरशी आल्यासारखे होतात. वरती एक वेगळीच परत येते त्यावरती. तर आता वातावरणात छान आहे, ऊन पण आहे. आणि आता मला वाटतं पाऊस जरा कमी होईल आता. म्हणजे खूप त्रास दिला आहे पावसानं, खूप दिवस झालं. तर आता थोडासा पाऊस कमी पडला तर ठीकच आहे. कारण ठेवल्या जागी सगळ्या वस्तूंना बुरशी आलेली आहे, बघू शकता. पण या मिक्सरच्या म्हणजे मिक्सरवरती ना चिकट हात लावल्यामुळे परत काही आपण वाटतो ते थोडंसं पडलं आणि चिकटपणा झालेला आहे. त्यामुळे ना मी काय केलं, इथं पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं मी वॉशिंग पावडर घातलेलं आहे आणि छोटं ब्रश घेतलं आणि त्यानं मी क्लीन केलेलं आहे सगळं, बघू शकता. म्हणजे छोटी छोटी डिझाईन बनलेली असते ना, आणि एकदम धडाधडा पाणी टाकलं तर मिक्सर खराब होत होते. त्यामुळे मी फक्त कॉटनच्या कपड्यानं पूर्ण मिक्सर पुसून घेतलेला आहे. एकदम छान व्हाईट अँड व्हाईट दिसत आहे. म्हणजे नवीन आजच आणले काय असं वाटत आहे. आणि हे मिक्सरचे जे भांडे आहेत ना खालच्या साईडला बघू शकता, खूपच असा चिकटपणा आणि पिवळेपणा झालेला आहे तिथं. तर हे पण मी या गरम पाण्यानंच छोट्या ब्रशनं क्लीन करून घेतलं, कारण तिथं पण छोटी छोटी डिझाईन बनलेलीच आहे. तर मला ते हाताने व्यवस्थित क्लीन करता येतच नव्हतं. तर इकडे बघू शकता एकदम छान व्हाईट अँड व्हाईट हे पण झालेलं आहे आता. तर हे दुसरं आणि हे बघू शकता तुम्ही. तर हे पण तसं होतं अगोदर, पण ते छोट्या ब्रशनं मी थोडंसं वॉशिंग पावडर टाकून क्लीन केलं, एकदम छान निघालेलं आहे. तर दुसरंही मिक्सरचं भांडं मी अशाच प्रकारे धुवून घेतलेलं आहे. तर हे झालं सगळं धुण्याचं काम. आता पटकन मी भाकरी बनवते. म्हणजे आज बाबांनी थोडंसं लेट केलेले आहेत आंघोळीला, तर आता आंघोळ करत आहेत तोपर्यंत मी भाकरी बनवते. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवायला लागतं त्यांना, कारण चहा वगैरे घेत नाहीत ना, त्यामुळे मग जसं ते आंघोळ करतात तसं मी स्वयंपाक करते. लवकर बाबा आंघोळ केले त्या दिवशी माझा पण स्वयंपाक लवकर होतो. आणि ज्या दिवशी बाबाला लेट होतो ना त्या दिवशी मला पण लेट होतो, कारण मी ना हे कामं ठेवून देते आणि दुसरीच काहीतरी काढून बसते, स्वयंपाकाचं राहून जातं असं होतं. तर आता इथे हे नळ वगैरे किचनमधले हे पण थोडेसे असेच झालेले आहेत. तर आता छोटं ब्रश घेतलेलंच आहे, तर हे पण मी स्वच्छ केलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. म्हणजे पूर्णच किचनचा आज क्लिनिंग झालेली आहे, छान वाटत आहे. म्हणजे होतच असतं 4-8 दिवसाला घाण होतच असतं, कारण आपले चिकट वगैरे हात लागल्यामुळे. तर 4-8 दिवसाला क्लीन करणं गरजेचं आहे. तर इकडं हे सगळं झालं. आता मी अगोदर भाकरी करत आहे. इकडं ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे, मळून घेतलं आणि भाकर थापून घेत आहे. तर झालेले बाबांचं पण अगोदर त्यांना जेवायला वाढते. सगळा स्वयंपाक बनलेला आहे, म्हणजे वरण भात, मुगाची उसळ आहे, हरभऱ्याची भाजी बनलेली आहे, सगळंच मी बनवून घेतलेलं आहे. तर इकडे भाकरीही बनलेल्या आहेत. आता अगोदर त्यांना जेवायला वाढते, त्यांची बाकीचे ते नंतर बनत राहतील, कारण आता दुपारी टिफिनला द्यायलाच मला हे बनवायचं होतं, कारण मॉर्निंगचं तर सगळ्यांचं एक वेळचं झालेलं आहे. तर इकडे बाबांना अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे. तर हीच आहे आजची जेवण थाळी. भाकरी करत करत अगोदर त्यांना जेवायला वाढते. आवरलेलं आहे त्यांचं, बसलेलं निवांत. तर असं ताईनो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर इकडं मस्त अशा भाकरी फुलून तयार आहेत. तर अगोदर मी बाबांना जेवायला वाढलं. तर हीच आहे आजची जेवण थाळी. तर या मग सगळेजण जेवण करायला.